सियाचीनमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं शिवधनुष्य पेललं याचं एकमेव कारण तुमच्या घरामध्ये लष्कराची किंवा लष्करी सेवेची बॅकग्राऊंड होती म्हणून केलं? असं अजिबातच नाही. एक आपण म्हणतो ना की मी स्वतः शिक्षकी पेशातली आहे. माझ्या 28 वर्षाच्या अनुभवात माझ्या लक्षातही असं आलं की राष्ट्रभक्ती, सेवा आणि प्रेम हे शिक्षणातनं बहुतांशी हद्दपार झालेलं आहे. आणि कुठलीही गोष्टी दुसऱ्यांनी कशी करावी हे क्रिटिसाइज करण्यामध्ये आयुष्यातला वेळ घालवण्यापेक्षा आपण ज्या गोष्टीचा आपल्याला प्रश्न वाटतो ना त्यासाठी आपण काय करू शकतो हा प्रश्न माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा होता. मी एक सामान्य स्त्री म्हणून मी विचार केला तर की आधी माझं घरदार, मुलं बाळ, मानतो संसार हा न संपणारा आहे आणि मला असं जीवन जगायचं नव्हतं. अगदी मोकळेपणाने सांगायचं तर माझ्या वडिलांना मी सांगितलं होतं की माझ्यानं तुम्ही लग्न करा आणि तो संसार ह्याच्या कृपा करून मागे लागू नका. पण वडील जुन्या विचारांचे होते. मग मी त्यांना एक सुंदर अट घातली की मला ना मग सैन्य दलातल्या व्यक्तीशी लग्न करायचं, म्हणजे म्हटलं तो विचार जरा मागे पडेल. जे सैनिक 365 दिवस 24 तास स्वतः पलीकडे जाऊन राष्ट्राची सेवा करतात, ते कधीही स्वतःला प्रोजेक्ट करत नाहीत, ते कोणतीही तक्रार करत नाहीत, ते कधी संपावर जात नाहीत, पण आपली ड्युटी मात्र बजावतात. हे कर्तव्य त्यांचं जे आहे ना त्या कर्तव्यावर मी खूप प्रेम करते आणि त्यांच्याकडनं हे शिकते.